अशा लाईन ज्या आहेत ते लागलेले आहेत इथं ऑडिशनसाठी जे लोक आलेत ना त्यांच्या एवढी गर्दी जमलेली आहे. फॉर्म भरण्यासाठी इथं लाईनला थांबलेलं आहे आम्ही. मी तुम्हाला गर्दी दाखवते किती गर्दी आहे. एवढी सगळी गर्दी जी आहे ती ऑडिशनसाठी जमलेली आहे. झी मराठीच्या ऑडिशनसाठी ड्रामा ज्युनियरसाठी. तुम्ही पाहू शकत असाल एवढी गर्दी जी आहे ती हे झी मराठीच्या ड्रामा ऑडिशनसाठी आलेली आहे. आता आम्ही लाईनमध्ये थांबून कंटाळलो आणि आता बसलो इथे साईडला. आता बघू काय होतं पुढे. माझी ॲक्च्युली तब्येतच बरी नाही तरी पण लाईनमध्ये खूप वेळ थांबावं लागलं. तर बघू आम्ही वेट करत बसलो आहे काय होतं त्याला पुढे. फॉर्म वगैरे पण इथं काहीच मॅनेजमेंट अजिबात व्यवस्थित नाही. हे बाई काव्या अच्छा. तुम्ही पाहू शकत असाल हे अशा लाईन ज्या आहेत ते लागलेले आहेत इथं ऑडिशनसाठी जे लोक आलेत ना त्यांच्या एवढी गर्दी जमलेली आहे. अक्षरशः बसून कंटाळा आला आहे. ऑडिशनला येऊन पश्चाताप झाल्यासारखं वाटायला लागलं. काही प्रॉपर मॅनेजमेंट नाही. नाव आहे झी मराठीचं एवढं मोठं पण काही मॅनेजमेंट नाही व्यवस्थित. आपण पाहू शकत असाल केवढी गर्दी पण काही व्यवस्थित नाही. लोक एवढ्या लांबून एवढ्या आशेने आलेले मुलांसाठी. मुलं तर खूप कंटाळले पण काहीच उपयोग नाही आहे. ते आजचा व्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच येणारे ज्या व्लॉग पाहण्यासाठी. आता आपण पुढे कंटिन्यू. तर आता इथं सकाळपासून येऊन पूर्ण दिवस जो आहे तो वाया गेला. टाईम वेस्ट झाला. हे असलं झीचं मॅनेजमेंट जे आहे ते एकदम खराब आहे. काहीसुद्धा व्यवस्थित नाही आहे. पूर्ण दिवस अख्खा गेला इथं वाया. काही ऑडिशन वगैरे तर काहीच झालेलं नाही आणि असाच दिवस जो आहे तो इथं थांबा, इथं लाईन करा, तिथं थांबा, त्याच्यातच गेला दिवस. चला आता आम्ही निघालो आहे घरी कारण थांबून अक्षरशः कंटाळा आला इथं लाईनमध्ये थांबून. त्यामुळे आता आम्ही घरी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला आता आपण समीक्षाचा तर काय चेहरा पाहण्यासारखाच झाला आहे. मी दाखवते कंटाळली ती. आला ना उभा राऊंड लाईनमध्ये. ऑडिशन तर काय नाही, काहीच नाही. नुसते ॲडव्हर्टाईज देतात आणि सगळा बकवास नुसता टाइमपास आहे. काही खरं नाही ऑडिशन वगैरे काहीच नाही. चला एवढं आशेने आलेलं पण निराशा झाली पूर्ण.